थांबा, स्कोरर पाठवा एक. अंपायर थांबा. स्कोरर 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 नाहीये. स्कोर कोण लिहिल चालू करायला? आदित्य चोरे स्कोरर साठी बस. चला चला अंपायर मॅच स्टार्ट करा. मेगा फायनलची इम्पॉर्टंट मॅच. हे वन. चला लवकरात लवकर स्टार्ट करायची मॅच. 3 ओव्हरचा सामना असेल. पहिला चेंडू हलकासा बाहेर आलाय. एक धाव वेगानं पूर्ण झाले. प्रत्येक चौकाला 200 रुपयांचे पारितोषिक. लवशेठ ठाकूर यांच्याकडून मात्र प्रत्येक चौकाला 200 रुपयाचे पारितोषिक. ओमसाई धुरंधर साठी क्या बात आहे. 3 विकेट साठी 500. सुनीलजी आंधळे साहेब जे ओनर त्यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे. पारितोषिक दोन्ही बाजूने आता लागायची सुरुवात झाली आहे. आता बेधुंद पैशांचा वर्षा होईल यामध्ये ते मात्र शंका नाहीये. कारण मेगा फायनलची मॅच ट्रॉफी प्रत्येकाला आपल्या घरी घेऊन जायचे, पण ती ट्रॉफी जाणार कुठे? एका बाजूला आपला महेंद्र शेलार, अर्थात शेलार मामा, दुसऱ्या बाजूला सुनील आंधळे साहेब. आपण पाहतोय ट्रॉफी कोणाकडे जायला मोठा प्रश्न आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, हू विल बी द चॅम्पियन? विकास प्लेस केलाय, जागेवर थांबलाय चेंडू. एक सोरटी दाब आपण पाहतोय. फुलटो चेंडू जर बॉलरने टाकला तर 100 रुपये बॉलरला दिले जातील. क्या बात आहे. असं पारितोषिक मी पूर्ण 2018 पासून मी समालोचन करतो दादा. 2024 पहिल्यांदाच ऐकलं असं पारितोषिक. फसवलंय पूर्णपणे. लालच तर दिली होती फुलटॉस चेंडूला 100, पण बाई 100 नको, आम्हाला ती चॅम्पियनशिप ट्रॉफी पाहिजे. सेट केलाय माइंड मध्ये आणि अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सटीक टप्प्यावरती चेंडू आलाय. डॉट बॉल. 3 सिंगल आल्याच्या नंतर त्यानंतरचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हर मध्ये 3 नो बॉल आले तर लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजाला क्या बात आहे. अनोखी प्राइज आहे. तिथे काय घडलंय? फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन. आय थिंक पंच आता सांगतील. फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन रूल. फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन कदाचित त्यासाठी चर्चा सुरू आहे. कारण फिल्डर अक्षरशः त्या बाजून या बाजूला आले होते, त्यामुळे त्या चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय अंपायर आपल्यापर्यंत पोहोचवतील. फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन मुळे पाकिस्तानचा बॅटरला देखील जेव्हा सुरेश रैना थ्रो केला होता तेव्हा बाद दिलं होतं. चेक 1. अंपायर काहीतरी चर्चा करतात, पण त्यापूर्वी मी तुम्हाला प्राइस सांगतो. सलग 3 विकेट साठी 500. सुनील आंधळे साहेब. सलग 3 डॉट बॉल असेल, फलंदाज बाद नसेल अंपायर, कारण फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन आहे. बरोबर. डॉट बॉल की डेड बॉल चर्चा सुरू आहे. 3 नो बॉल असतील तर 500 रुपयांचं पारितोषिक लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. प्रत्येक फुलटॉस साठी 100 रुपयांचं पारितोषिक लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गोलंदाजाला असेल.
चला काय निर्णय. डॉट बॉल असेल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. डॉट बॉल. फायनल डिसिजन आहे अंपायरचा हा. डॉट बॉल. मॅच स्टार्ट करा लगेच. स्ट्राइक रोटेट असेल का अंपायर. स्ट्राइक चेंज असेल का. ज्याने फटका खेळला त्याला स्ट्राइक वर जावं लागेल. जर डॉट बॉल दिला तर स्ट्राइक रोटेट होणार नाही. मग स्ट्राइक रोटेट करता तर रन द्यावे लागेल. आवाज खेळा म्हणा लवकर. 11 वाजले. अरे असं दुसऱ्यांना बोलायचं नाही. ऑर्गनायझर बोलतात तर वेगळी गोष्ट. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल दिले. डॉट बॉल. पागल आहे जरा. दिले चमा. चला अंपायर. अंपायर प्लीज. ऑलरेडी भरपूर वेळ झालेला आहे. डॉट बॉल असेल. चला आता थोडं फास्ट खेळा विनंती आहे. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 3. 3 धावा. शेवटचा बॉल. विकास. विकास तयार गोलंदाजी मार्कवर. हो काय घडलंय. रन आउटची संधी आहे. नो बॉल आहे. नो बॉल आहे. +1 म्हणजे 2 धावा. धावसंख्या आता 5 वर. नो बॉल कॉल केला अंपायरने. प्रत्येक अंपायरच्या निर्णयावरती तुम्ही आर्ग्युमेंट करू नका. मॅच लगेच स्टार्ट करा. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ विलंब करू नका. नो बॉल +1 मिळाली म्हणजे धावा संख्या एक्स्ट्रा मिळतात. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5. +1. विकास. शेवटचा बॉल. टॅप केलाय. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल ओव्हरची समाप्ती झाली. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. मेगा फायनलच्या मॅच मध्ये उमसाई धुरंधरनं बॅटिंग करताना बनवला धावा 6 पहिल्या षटकानंतर. उभाव केलाय. पॉवर पॅक्ट ऑन ड्राइव्ह. 1 रन कदाचित पूर्ण नाहीये. अंपायर सबोटा आकाशाच्या दिशेने विकेटचं पतन. पहिला धक्का उमसाई धुरंधरला. सध्या एकच डायलॉग ऐकून येऊ राहिलाय बाई. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. विशाल गोलंदाजी मार्कवर आहे. विकेट त्याला मिळाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागला धक्का. पहिला 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. विशाल पुन्हा एकदा.
टॉसला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक नाही येत, एक धाव मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे 7 वर. 18 चेंडू तुमच्याकडे. 18 चेंडू मध्ये एकंदरीत जर का धावसंख्या 18च्या अधिक जर बनवल्या म्हणजे एकंदरीत 20 पर्यंत जरी संघ पोहोचला तर एक टफ बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन मिळतील. 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. चेंडू हातातून निसटला. 2 धावा पूर्ण झाला. धावसंख्या 2 ने पुढे 9. 9 ऑन बोथ. सरळ एक्झिक्यूट केला. पुन्हा मिड ऑन मध्ये मिस्टेक झाली. पुन्हा एक धाव मिळाली. सिंगल धाव फलक पुढे जात असताना टोटल आता आपल्याला पाहायला मिळते 10 वर पोहोचली आहे. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. अद्यापही 2 चेंडू शिल्लक. 2 टू गो. स्टेप आउट केलाय. पॉवर ट्रॅक. 2 धावा. वेगाने खेळला होता फटका अलॉंग दी कार्पेट. रॉकेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे 12 वरती टीमची टोटल. पहिल्या ओव्हर मध्ये 6 आल्या. या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत 6 आल्यात. एक चेंडू अद्यापही शिल्लक आहे. लवशे ठाकूर फुल टॉस बॉल जर गोलंदाजाने टाकला तर प्रत्येक फुल टॉस साठी 100. सलग 3 नो आले तर 500. लवशे ठाकूर यांचं मात्र आगळं वेगळं पारितोषिक आहे. सलगच्या 3 विकेट साठी 500. सुनील जांभे साहेब जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे. टायमर किंग. टायटल डिफेंड करण्यासाठी ते खेळतात. गतवर्षीचे चॅम्पियन्स व्हायले होते. पुन्हा मिस्टेक मिड ऑन मध्ये. पुन्हा एक धाव पूर्ण. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 13. 13 ऑन बोर्ड. 13 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 13. पहिल्या ओव्हर मध्ये 6 आल्या आणि या ओव्हर मध्ये आता 7 आलात. ऋषिकेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर. षटक क्रमांक 30. शेवटचा षटक. ऋषी ऑन बॉलिंग ट्रॅक. आशिष साठी हा चेंडू आपण पाहतोय. फसवा चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल म्हणजे प्रचंड दबाव असेल होमसाईड धुरंधर वरती कारण पहिल्या 12 बॉल मध्ये फक्त 13 आल्या होत्या आणि हा डॉट बॉल आलाय. पहिलाच डॉट बॉल. स्ट्रेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. समोर 2 खेळाडू आहेत बाउंड्री रोखण्यासाठी. हो फसवलाय. पुन्हा आशिषला बांधून ठेवलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बांधून ठेवलंय. जखडून ठेवलं. थांबवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. आशिषला शांत ठेवण्यामध्ये त्याला यश मिळतं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. सर्वे जास्त घेऊ नका प्लीज. खराब चेंडू. ऋतिक सेवाची इच्छा पूर्ण झाली फायनली. बराच काळ ते वाईटच्या शोधात होते. वाईट त्यांना मिळाली. सेलामामाचे सुपुत्र आहेत आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये. चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. एकच धाव इथे मिळते. कुठे कुठे छोटा कुठे छोटा आशिष खूप एन्जॉय केलं त्याने आज मॉर्निंग सेशन पासून. देवांशला तिकडे पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा 2 की 4 आणि पुन्हा अंपायर इशारा करतात 2 धावा आहेत. गुड शॉट. चांगला फटका आपल्याला पाहायला मला. 2 धावा इथे मिळतात. 2 ने धावसंख्या पुढे आता टीमची टोटल आली आहे 17 वर. 13 होता त्यानंतर एक्स्ट्रा आली 14 झाल्या. सिंगल मिळाली 15. डबल आली 17. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 प्लस गरजेचा. 20 हून अधिक धावा गरजेचा. 2 बॉल बाकी आहेत. 17 झालेल्या आहेत धावसंख्या. 20 आकडा पार पडायचा तर येणाऱ्या 2 बॉल मध्ये एखादी दुहेरी धाव शोधणं गरजेचं आहे.
सरळ केला रॉकेट शॉट तुफानी आसमानी चौकार चौका मारला बाईला क्या बात है क्या बात आहे लहान मुलांचा डान्स बघा आनंद बघा यावेळेस देखील आपण पाहतोय चेक केलं जातं समोर लहान मुलं थोडं शांत बसा थोडं अशी पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केलाय सिंगल इथे मिळेल सेकंडचा कॉल आहे दुसरी मिळेल का पाहूया पैकी आली आणि रनआउटच्या स्वरूपात फायनल बॉलवरती मिळाली विकेट एकच धावला आज बॉलवरती थांबा 2 मिनिट थांबा पहिल्या इनिंगचा काही संपन्न झाला धावसंख्या आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात किती झाल्यात तब्बल 22 झालात आणि टार्गेट असेल 23 धावांचं टार्गेट असेल छोटंसं डिझर्व येस डिझर्व शेवटच्या मोमेंटला फक्त दिशा दिल्या चेंडूला पॉइंटला एकदा मिळते एक ओव्हर मध्ये 3 डॉट बॉल जर कोणत्याही गोलंदाजाने हाताळले तर तब्बल 200 रुपयांचा पारितोषिक लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून असेल 3 डॉट बॉल जर एका ओव्हर मध्ये आले तर 200 रुपयांचे पारितोषिक घ्या संजय 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 थर्ड बॉलवरती सिंगल देखील अंपायर 3 बॉल 3 सिंगल आहेत येस लहान मुलांची बरीच गडबड होती समोर म्हणून चला जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 3 चेंडू सलग 3 धाव आपल्याला पाहायला मिळतात टार्गेट 23 से 20 करायचा अद्यापही दिल्ली अभी दूर आहे मेरे भाई अजूनही मेहनत मोठी करायची मॅच मध्ये सलग चौथा बॉलवरती आपण पाहतो 4 सिंगल कंप्लीट केल्या जातात पुन्हा एकदा
हॉसाला अटेम्प्ट केला पुन्हा एकदा 6 चेंडू 6 सिंगल इथे शोधायचे आहेत की काय फलंदाजाला, कारण दोषांकित क्षेत्र आहे मागे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 1-4 फॉर्मॅट आहे. कुठे तुम्ही फटके खा, लिमिटेड रन्स तुम्हाला मिळतील. ऑलरेडी डिक्लेअर स्वरूपामध्ये एकच धाव मिळाली शेवटच्या बॉलवरती देखील. षटक पहिल्या पूर्ण शांततेत आणि संयमी प्रकार दोन्ही फलंदाजांनी खेळून काढलं. 6 धावा आल्या फक्त अन्नूच्या षटकामध्ये. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी इथून गरज असेल ती 17 धावांची. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. तीन डॉट बॉल एका ओव्हरमध्ये जर आशिषने हाताळले तर तब्बल 400 रुपयांचं पारितोषिक असेल लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. पारितोषिक 3 सहकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक सुनील आंधळे साहेबांच्याकडून देखील असणार आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल हर्षद यांच्या माध्यमातून. एक तर एक माझा हिट का जवाब पत्थर से गुडलंड स्पॉटवर टेक ऑफ करणारा चेंडू डॉट बॉल. 3 डॉट बॉल साठी 400. 1 डॉट बॉल आला लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. पारितोषिक 200 ते 400 भाई. 1 मिनिट में पैसा डबल. डॉट बॉल पैसे जमा करा पहिले. हा पहिले सगळ्यांनी पैसे जमा करा नंतरच प्राइस मी अनाउन्स करेल. आणि सगळ्यांचे जीएसटी कापणार आहे. प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स इथे पण लावा. किती पारितोषिक आहेत बघा. सुनील आंधळे साहेबांचे 500 आहेत. हर्षद दादांचे 500 आहेत. योगेश दादांचे 500 आहेत. मागे लवशेठ ठाकूर यांचे 500 आहेत. 2000 झाले. 2000 जीएसटी लावा 28%. चला ते स्कोरर आणि मी कट करून घेऊ. गमतीचा मॅच झाला. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला डॉट त्यानंतर सिंगल. महेश ते कॅच घेतली तर 1000. क्या बात आहे. महेंद्र आहेत. येस महेंद्रने झेल घेतला तर 1000. फटकेला जागा नाहीये. ठोकन ठोक डीजे. आतापर्यंत 1 डॉट आला. 1 विकेट आली. अजून 2 डॉट जरी आले तरी 400 रुपयांचे पारितोषिक लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून असेल. 3 मधून 2 डॉट काढायचे म्हणजे गोलंदाजाला. डॉट बॉल आला म्हणजे ते मात्र 400 रुपयांचे पारितोषिक असेल लवशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. अजून 2 बॉल 500 दिले त्याला. 600 आहेत तुला जमा झाल्या 600. अजून दिले 700 दिले 800 दिले. आशिष पुन्हा एकदा. काय घडलं. देवांचा बघा इथे अशी जोरदार डान्स चालू आहे. क्रिकेट बंद करा तर डान्स क्लासलाच टाका. दोन विकेट आल्यात आणि नवीन फलंदाज जगात 2 विकेट आलेल्या आहेत.
आशिष मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर STPL 2024 सर्वात इकॉनॉमिकल डॉट बॉल. क्या बात आहे. शतक पूर्ण झालं. दुसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती आहेत आणि 23चं टार्गेट असताना आपण पाहतो आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 6 मध्ये तब्बल 16 धावांची गरज. फक्त आणि फक्त एका धाब्याचं षटक 2 विकेट. एकदा आशिषची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून आशिष कडे आपण पाहिलं. प्रत्येक मॅच मध्ये 4हून कमी धावा त्याने खर्च केल्यात आणि एका दुसरी विकेट प्रत्येक वेळेस त्याच्या नावावरती राहिले. काय घडलंय. स्टेप आउट केलं होतं. व्हाईट बॉल आहे. आशिष तुमच्यासाठी 800 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे लवशेठ ठाकूर यांच्याकडून. 1000 आहे का. चला 1000 आहे प्लस GST. स्टेप आउट करून खेळला. फटका समोर फिल्डर रनआउटची संधी आणि नाही. डॉट बॉल. एक रन असेल. 1 रन पूर्ण केले. धावसंख्या सिंगलने पुढे आपण टोटल जर पाहिली तर 9 वर 9 ऑन बोर्ड. खास कल्याणचे प्रसिद्ध उद्योजक माणिकशेठ ठाकूर आणि शक्तीशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आमचे शेलार मामा महेंद्रजी शेलार यांच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम तनिष्का 11चे पुरस्कर्ते आपलं हार्दिक स्वागत आहे इथे देखील. विकेटचं पतन आणखी एक फलंदाज बाद. फुल एक्साइटमेंट. प्रत्येकामध्ये एक्साइटमेंट आता मात्र ढासून भरलेले कारण आता काही क्षण शेवटच्या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय घडलंय. आणखीन एक विकेट. येस DK. विकेट हॅट्रिक साठी 500 आहेत बॉट. विकेट हॅट्रिक नाही. डॉट बॉल आला. काय फलंदाज बाद असेल. 500 रुपयांचा पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी. दोन चेंडू शिल्लक आहेत कदाचित. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंवरती 2 विकेट आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक पण झालेले. अजून 2 घेतले तर अजून 1000 मिळतील म्हणजे 2000. 1500 चला हरकत नाही. 1500. महेश सोडून दिला. व्हाईट बॉल. 2 बॉल मध्ये किती करायच्यात पाहूया आपण आता. एक एक्स्ट्रा आली म्हणजे 13 करायच्यात. 2 चेंडू 13ची गरज आहे. 2 चौकार तर 8 बनतील. कठीण आहे. काय घडलंय. डॉट बॉल असेल का नाही. डॉट बॉल आहे म्हणजे आता पूर्णपणे मॅच वरती आपली पकड मजबूत बनवले. शेवटचा चेंडू STPL 2024 आणि STPLचे चॅम्पियन चॅम्पियन होम साइड चॅम्पियन येस